नर्मदे हर हे कल्याण सेवा आश्रमातील मंदिर आणि या मंदिराच्या दर्शनाने आजच्या प्रवासाला सुरुवात होत आहे. दर्शनाने आजच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. नर्मदे हर हे उत्तर तटावरील नर्मदा माता मंदिर अतिशय भव्य असे नर्मदा माता मंदिर आहे. नर्मदे हर ही माईची बगी आहे आणि या मार्गाने पुढे जाऊन मैयाचा उगम आहे. सध्या आमचा माईची बगिया मधून प्रवास चालू आहे आणि पुढे जाऊन नर्मदा मैयाचा उगम आहे. नर्मदे हर नर्मदे हर हा उत्तर तट आणि समोर रस्ता दिसतोय तो दक्षिण तट आणि या दोन्हीच्या मधोमध उगमानंतर नर्मदा मैया गुप्त रूपाने वाहत आहे. उगमाच्या नंतर मैया गुप्त स्वरूपातून या भागातून वाहत नर्मदा मंदिर येथे प्रगट झालेले आहे. नर्मदे हर नर्मदे हर या कुंडातून नर्मदा मैयाचा उगम झालेला आहे. हे नर्मदा कुंड नर्मदा मैयाचे उगमस्थान. नर्मदे हर नर्मदा कुंडवरून पुढे मिक्कल पर्वताची प्रदक्षिणा घालून आमचा पुढचा प्रवास चालू आहे. या बाजूला छत्तीसगडचा परिसर आहे आणि या बाजूला झारखंड हा झारखंडचा भाग आहे. या बाजूला छत्तीसगड आणि आमचा मध्य प्रदेशातून प्रवास चालू आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदेची उपनदी सोन नदी सोन नदीचा हा उगम
नर्मदे हार समाजवळील हे सोनाक्षी देवीचे शक्तिपीठ. आत मंदिरात फोटो काढण्यास सक्त मनाई आहे, त्यामुळे मंदिरातील फोटो घेऊ शकलेलो नाही. हे शक्तिपीठ सोन नदीच्या उगमस्थळाच्या अगदी जवळ आहे. नर्मदे हार नर्मदे हार. पितामह ब्रह्माजी आणि शौनक ऋषी यांची तपोभूमी आणि सोन नदीचा उगम. पितामह ब्रह्माजी आणि शौनक ऋषी यांची तपोभूमी आणि सोन नदीचा उगम. आणि या ठिकाणी भद्रपुरुष यांचा उगम. आणि हे दोन्ही उगम एकत्र होऊन सोनभद्रा अशा नावाच्या नदीचे स्वरूप, हे उगमाचे स्वरूप आहे सोनभद्रा. नर्मदे हार. उगमस्थानापासून पुढे हल्ल्यानंतर हे दत्त महादेव मंदिर. नर्मदा कुंड येथून आल्यानंतर विश्रांतीसाठी थांबलो हे ठिकाण. नर्मदे हार. मेकल पर्वतात उगम पावल्यानंतर 2 किलोमीटरचा गुप्त स्वरूपाने प्रवास करून नर्मदा मैया या ठिकाणी नर्मदा कुंड येथे प्रकट झालेले आहे आणि इथून पुढे प्रवाहित झालेले आहे. हे नर्मदा माता मंदिर. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदा कुंडवरून पुढच्या प्रवासाला सुरुवात केल्यानंतर दक्षिण तटावरून दिसणारा हा परिसर. नर्मदे हार. अमरकंटकवरून पुढे आल्यानंतर हा एरंडी नदी संगम. या संगमावर पितृतर्पणाचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे. अमरकंटवरून पुढे आल्यानंतरचे हे दृश्य आहे. एरंडी नामक गुफा आहे येथे आणि या गुफेचे हे प्रवेशद्वार.